काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणामधलीच एक अपडेट समोर आलेली आहे। लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याची प्रतिक्रिया या संदर्भात देण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे। उमेदवार पळवणं हा ट्रेंड सुरू झालाय असं शिरसाट म्हणताय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन गुजर, त्यांना मारहाण नाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। फेक व्हिडिओ एक तयार केला, त्या मारहाण करणारे गुंड एवढे पोचलेले आहेत, एवढा विश्वास त्यांचा पोलिसांवर आहे की काहीच त्रास होणार नाही असं मला वाटायला लागलंय की त्यांनी सचिन गुजरांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं वाक्य हे घुसवलं, फेक व्हिडिओ तयार केला, तो सुद्धा प्रसारित केला, जनतेची दिशाभूल करतायत, जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत। हे सगळं अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारचे, याच्यामध्ये कोण सूत्रधार आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांशी काही बोलणार आहात? हा, बोलणार आहे, मी स्वतः सुद्धा बोलणार आहे। मी आपल्या जे प्रमुख आहेत पोलीसचे नगरचे SP-शी सुद्धा बोललेलो आहे। नगराध्यक्ष पळोपळी जोरात चालू आहे आजकाल। हा एक नवीन ट्रेंड सगळीकडे महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। उमेदवार पळवणं हा एक वेगळा प्रकार जेव्हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो, तो खऱ्या अर्थात सर्व पक्षाने गांभीर्याने घ्यायला पाहिजे। अशा प्रकारे निवडणुका होत नसतात। आता पळवापळवी चाललीत, उद्या खून होतील, परवा उमेदवार दिसणारच नाहीत, असं जर चित्र महाराष्ट्रात झालं तर या महाराष्ट्राची जी संस्कृती त्याला ते चांगलं नाही, त्या संस्कृतीला शोभणारं नाही, एवढं या ठिकाणी निश्चित आहे।